सटाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 4B मधून भाजपचे उमेदवार मयूर सोनवणे हे देखील विजयी झालेले आहेत। आपल्यासोबत मयूर सोनवणे जे भाजपचे उमेदवार होते ते विजयी झालेले आहेत, ते आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल, भाजपकडून आपण उमेदवारी केलेली होती आणि आपण विजयी झालेला, काय सांगाल? मी प्रथमतः पक्षाचे आभार मानतो। तब्बल 425 मतांनी माझा विजय त्या ठिकाणी झालेला आहे। प्रभागातील सर्व नागरिकांच्या मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर बागलाण तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय दिलीप बोरसे साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष सुनीलदादा मोरे यांचंसुद्धा त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। काय सांगाल, आपण या ठिकाणी मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून आलेला आहेत, जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवलेला, काय विजन असेल? नक्कीच सटाणा शहराच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहील आणि सटाणा शहर एक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक सटाणाचं विजन त्या ठिकाणी चांगलं एकदम सुंदर पद्धतीने व्हावं। सटाणा यशवंत नगरी आहे, या यशवंत नगरीचा विकाससुद्धा त्या ठिकाणी मोठा झाला पाहिजे, यासाठी मी सर्वतोपरी त्या ठिकाणी प्रयत्न करेल। भारतीय जनता पक्षाचे जवळपास 15 नगरसेवक त्या ठिकाणी लागलेले आहेत, सर्वाधिक नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे लागलेत। नक्कीच या नगरसेवकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामं कसे येतील, माननीय पालकमंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय बागलाण तालुक्याचे लोकप्रिय आमदार बोरसे साहेब असतील, यांच्या माध्यमातून जी विकास कामं असतील ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करण्याचा माझा व सर्व नगरसेवकांचा त्या ठिकाणी मानस राहील। एवढंच मी या ठिकाणी तुमच्या सांगेल। आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। तर हे होते भाजपचे विजयी झालेले मयूर सोनवणे, हे प्रभाग क्रमांक 4B मधून विजयी झालेले आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव नंदाळेसह मी वैभव पवार, सटाणा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।